शिवणगाव नावाच्या एका शांत आणि निसर्गरम्य गावात सविता नावाची स्त्री तिच्या 2 मुलींसोबत रोहिणी आणि नेहासोबत राहत होती. रोहिणी दिसायला खूप सुंदर आणि प्रेमळ मुलगी होती. तिचे लग्न ठरले होते आणि संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते. लग्नाच्या दिवशी रोहिणी नटून-थटून पार्लरमधून घराकडे एकटीच परत येत होती. पण दुर्दैवाने त्याच वेळी रस्त्यावरून दारूच्या नशेतील काही मुलांची भरधाव कार जात होती. त्या कारने रोहिणीला जोरदार धडक दिली. रोहिणी रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिने मदतीसाठी खूप याचना केली, पण त्या कारमधील मुलांनी तिला तिथेच तडफडत सोडले आणि पळ काढला. उपचाराअभावी रोहिणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने सविता पार उद्ध्वस्त झाली. आपल्या निष्पाप मुलीला ज्या पद्धतीने सुखापासून वंचित ठेवले गेले, त्या दुःखाने तिच्या मनात आक्रोशाची आणि रागाची आग पेटवली. रोहिणीची इच्छा अपुरी राहिल्यामुळे तिचा आत्मा तिच्या पैंजणाचा आवाज गावातच भटकू लागला. काही वर्षानंतर रोहिणीची लहान बहीण नेहा हिचे लग्न ठरले. नवरदेव म्हणून शहरातून विक्रम नावाचा एक मुलगा आपल्या कुटुंबासह शिवणगावात आला. लग्नाचा मांडव सजला, गाणी वाजणे सुरू झाले आणि लग्नाच्या दिवशीच मंडपात अचानक विचित्र आणि भीतीदायक घटना घडू लागल्या. वाऱ्याचे जोरात झोत येऊ लागले आणि वातावरण एकदम भयान झाले. त्याचवेळी मंडपात रोहिणीचा आत्मा प्रकट झाला. सगळे घाबरून पळू लागले. रोहिणीची आई सविता ही सर्व दृश्य पाहून शांत उभी होती. तेव्हा नेहाच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी रोहिणीच्या आत्म्याला विनवणी केली. रोहिणी, नेहा तुझी लहान बहीण आहे. तिचे लग्न असे उद्ध्वस्त करू नकोस. पण तेव्हाच रोहिणीच्या आत्म्याने मुख्य रहस्य उघड केले. रोहिणी विक्रमकडे बोट दाखवत म्हणाली, हा तोच विक्रम आहे ज्याने काही वर्षापूर्वी दारूच्या नशेमध्ये कार चालवून मला धडक दिली होती. अपघातानंतर मी मदतीसाठी ओरडत होते, पण हा मला तडफडत सोडून पळून गेला होता. आज हाच नराधम माझ्या लहान बहिणीशी लग्न करायला आला आहे. हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसला. विक्रमने भीतीने थरथरत स्वतःचा गुन्हा कबूल केला आणि माफी मागू लागला. पण रोहिणीच्या आत्म्याने त्याला सोडले नाही. ज्या दिवशी रोहिणीचे आयुष्य संपले होते, त्याच लग्नाच्या दिवशी रोहिणीने विक्रमला त्याच्या कर्माची भयानक अशी शिक्षा दिली. मित्रांनो, विक्रमचा अंत झाल्यानंतर रोहिणी नेहाजवळ गेली आणि शांत आवाजात म्हणाली, नेहा, तू माझी लहान बहीण आहेस. तुला दुखावणं हा माझा हेतू कधीच नव्हता. मला फक्त या नराधमापासून तुझे आयुष्य वाचवायचे होते आणि माझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला मला घ्यायचा होता. आपला बदला पूर्ण झाल्यानंतर आणि बहिणीचे भविष्य सुरक्षित झाल्याचे पाहून रोहिणीच्या आत्म्याला अखेर शांती मिळाली आणि ती निघून गेली. मंडपात सविता आपल्या लेकीच्या आठवणीत ढसाढसा रडू लागली. पण एका गोष्टीचे समाधान होते की तिच्या धाकट्या मुलीचे आयुष्य एका गुन्हेगारासोबत उद्ध्वस्त होण्यापासून वाचले होते. तर मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.